संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर त्वरित काढावी या मागणीसाठी राज्यभर आंदोलन चालू असतानाच नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीचे पडसाद वेगळ्याच पद्धतीने उमटल्याचे दिसून आले। यावेळी दोन गटात तुंबळ दगडफेक झाली। शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पोलीस प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर देखील दंगलखोऱ्यात हल्ला केल्याचे चित्र पाहायला मिळाले। इतकेच काय तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत अश्लील चाळे केल्याचेही प्रकार समोर आले आहेत। यामुळे सर्व स्तरातून दंगलखोरीच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली जात असतानाच शुक्रवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ उतरल्याचे पाहावयास मिळाले। इतकेच काय तर सकल हिंदू समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या समर्थनार्थ असल्याचे पत्र यावेळी दिले। कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येक व्यक्ती आपले अधिकार सन्मान मिळवण्यासाठी प्रयत्न करतो। भारतीय संविधानाचा सन्मान प्रत्येकाने ठेवलाच पाहिजे, पण तसे नागपूर दंगलीत झालेले नाही। कायद्याच्या रक्षकावरच दंगलखोरांकडून हल्ले झाल्याने आम्ही पोलीस प्रशासनाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आलो आहोत, अशी प्रतिक्रिया सकल हिंदू समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली। आम्ही आज जे नागपूरमध्ये विषय घडला त्या पहिल्या जिहाद्यांचा निषेध करतो मी, की आज पोलीस प्रशासन मुळे आज आपण सगळेजण सुरक्षित आहोत। त्याच पोलीस प्रशासनावर डीसीपी सारख्या अधिकाऱ्यावर त्यांनी हल्ला करतात, कुऱ्हाडीने हल्ला करतात, तलवारने हल्ला करतात। एका महिलेला, पोलीस महिलेला निर्वस्व करायचं त्यांनी कारस्थान केलंय। काय हे सगळं काय घडलंय ते बांगलादेशातील जे घडलेलं आहे त्या विचारावर इथं घडलेलं आहे आणि काही बांगलादेशी सुद्धा नागपूरच्या त्या दंगलीमध्ये सहभाग होता। त्यासाठी आम्ही इथं निवेदन दिलंय की आम्ही म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट ऑफ पाकिस्तान पुस्तक लिहिलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी सरळ लिहिलेलं आहे की मुस्लिम हा या देशाचा कधीच होऊ शकणार नाही। त्याचा आज आम्हाला प्रत्युत्तर आज इथं आम्हाला मिळालेलं आहे की जेणेकरून आज ज्यावेळेला सगळं संपलेलं होतं, सकाळी विश्व हिंदू परिषदचं आंदोलन झालं, नंतर पोलीस कारवाई चालू केली, त्याच्यानंतर रात्रीच्याला सगळं कट कारस्थान करून हल्ला केला। त्यांनी मुख्यमंत्र्याच्या नागपूरमध्ये त्यांना दाखवायचं होतं, गृहमंत्र्याच्या नागपूरमध्ये त्यांना दाखवायचं होतं की आम्ही तुमच्या नागपूरमध्ये करू शकतो तर महाराष्ट्र का पेटू शकणार नाही। आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या तुम्ही आज जाऊन जरी कुठे जरी चेकिंग केली तर त्यांच्या घरावर दगड आहेत। सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुसलमानांच्या घरावर गल्लीवर दगड, तलवारी अजून सुद्धा रचलेली आहेत, पेट्रोल बॉम्ब सुद्धा आहेत। अशा सगळ्या वस्तू त्यांच्याकडे त्यांनी आता सध्या ठेवलं, पण हिंदू काही नाही आहे। हिंदू फक्त संविधानाच्या ह्याच्यावर आज मानसिकतेवर की आम्हाला कुठं तर न्याय मिळेल यासाठी आज हिंदू शांत आहे। पण हिंदू जर खवळला तर एक दिवस त्यांना प्रत्युत्तर देऊ। आतापर्यंत औरंगजेबाला इथंच गाडलेलं आहे। संभाजी महाराज, शिवाजी महाराज अजून सुद्धा आमच्या जिवंत आहेत, पण ते एक दिवस असा जिवंत होतील की औरंगजेबाला परत एकदा नवीन कबर काढावी लागेल। मी सतीश आनंदकर, विश्व हिंदू महासंघ भारत, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश महासंघटन महामंत्री। जी नागपूरची जी घटना झालेली आहे, देशामध्ये या जिहादिक मानसिकतेने प्रशासनाच्या विरोधात एक दंड थोपटलेला आहे आणि देशामध्ये एक गृहयुद्ध लावण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। आज मी पोलीस प्रशासनावर सुद्धा एक प्रश्न उभा राहतो की ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हाला काय शिकवण्यात येतं? अशा जिहादी वृत्तीच्या लोकांना वेळोवेळी आम्ही ज्यावेळेस त्यांच्यापर्यंत पोलिसांपर्यंत जाऊन आम्ही इंटेलिजन्सच्या बातम्या आम्ही देत होतो, इथे ही घटना घडली, तिथे ती घटना घडली, त्यावेळेस हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना कानोसा घेऊन त्यांनी त्यावेळेस कारवाई नाही केली। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे विचार मनात न घेता राष्ट्रवादी विचाराने जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते चालतात, देवदेशन धर्मासाठी जे लोक काम करतात त्यांच्या विचाराशी न चालता काही पोलीस प्रशासनाचे काही लोक अशा लोकांना पाठीशी घालून आज हीच परिस्थिती त्यांच्यावर स्वतः प्रशासनाने ओढून घेतली असं वाटतंय मला। इंटेलिजन्सचे फेलियर आहे याच्यामध्ये पूर्णपणे, हे पोलिसांनी मान्य केलं पाहिजे आणि आगामी काळात येणाऱ्या याच्यामध्ये हिंदूंचं संरक्षण तुम्ही किती वर कराल हे आम्हाला। माझं नाव अपर्णा अभिजित माने, मी माझं महिला उद्योग संस्था आहे पुनर्वसू महिला उद्योग संस्था मार्फत मी आज बोलती आहे। आज मला इथं येण्याचं कारण एवढंच आहे, मला ज्यावेळेस कळालं की नागपूरच्या हल्ल्यामध्ये महिला पोलिसांवरती अत्याचार झालेला आहे हे कळल्यानंतर आम्ही सगळे महिला आता इथे एकत्रित आलो आहे। आणि फक्त एवढ्याच महिला नाही, जर अति अत्याचार होत असेल ह्या लोकांना कडक ते कडक कारवाई करून ह्यांच्यावरती शिक्षा मिळाली पाहिजे। जर नाही मिळालं तर आमच्या सगळ्या महिला रस्त्यावरती येऊन या सगळ्या लोकांना ज्या पद्धतीने शिक्षा, मग खूप मोठी शिक्षा भोगावी लागेल। आतापर्यंत आम्ही बाहेर आलो नव्हतो, पण आता आम्ही येणार आणि दाखवून देणार। लवकरात लवकर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे, कळकळून विनंती आहे।